नमस्कार मंडळी. आमच्या चाळीसगावमध्ये येणार आहात तुम्ही आपल्या अभिवाचन महोत्सवाच्या निमित्तानं. 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी आपली अभिवाचन महोत्सवाची अंतिम फेरी असणार आहे. मग काय काय ठरवलं? इथं आल्यावर काय करायचं असं ठरवलं आहे ना? अर्थात सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे आपला अभिवाचन महोत्सव नियमितपणे, पूर्णपणे, व्यवस्थित ऐकायचा, बघायचा, अनुभवायचा. आपल्याकडे आता यावर्षी 18 ठिकाणी प्राथमिक फेरी झालेली आहे आणि त्याच्यातनं अंतिम फेरीमध्ये पहिले दुसरे आलेले संघ आपली कला सादर करणार आहेत. ही खूप मोठी संधी आहे. आणि परीक्षक आहेत, ते मान्यवर आहेत, प्रेक्षक आहेत, तेही मान्यवर आहेत. आमच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे शाळेमधनं आम्ही समीक्षक गट आणणार आहोत. ती मुलं तिथं असणार आहेत. तर इतक्या सगळ्या लोकांच्या, आणि आम्ही अर्थातच आयोजक आहोतच, तर आम्ही आपल्या सगळ्यांमध्ये आपापसात बोलून आपण खूप छान असं एक समृद्ध असं जगणं या 2 दिवसात करणार आहोत. पण अर्थात चाळीसगावमध्ये आणखी खूप काही गोष्टी आहेत. के मुसचा कलासंग्रह आहे, तो तुम्हाला माहितीच आहे. पाटणादेवीचं एक जागृत असं देवस्थान आहे, त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे. आणि भास्कराचार्य ज्यांनी शून्याचा शोध लावला, लीलावती ग्रंथ लिहिला, त्या जागेची सुद्धा तुम्हाला भेट द्यायची उत्सुकता आहे. पण मंडळी, यावेळी मी तुम्हाला एका नव्या अशा तीर्थक्षेत्राची ओळख करून देणार आहे. ते अशी 3 मिनिटाच्या याच्यामध्ये होणं शक्यच नाही. ती ओळख जरा सविस्तर आहे. त्यामुळे आज संध्याकाळी 6 वाजता आम्ही तो व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहोत. उत्सुकता वाटते ना? नवीन तीर्थक्षेत्र म्हणजे काय? खरंच एका आश्चर्यकारक अशा व्यक्तीनं आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीनं आणि संवेदनशीलतेनं उभा केलेला एक फार मोठा प्रकल्प, ज्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. संध्याकाळी 6 वाजता तो व्हिडिओ जरूर बघा आणि त्या उपक्रमाला सर्वच जण, चाळीसगावमध्ये येणारा प्रत्येक जण, म्हणजे नुसतंच अभिवाचन महोत्सवाच्या निमित्तानं नव्हे, तर एरवीसुद्धा येणाऱ्या प्रत्येकानं तिथं व्हिजिट करावं असं मला वाटते. येणार ना? धन्यवाद.